ओके. हॅलो डिअर फ्रेंड्स. टेन्सेस नावाच्या सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे आणि टेन्सेसच्या नोट्स कशा वापरायच्या, त्याचा अप्रोच काय असला पाहिजे, त्याची विधी काय असली पाहिजे याच्याबद्दलही माहिती घेतली आपण. त्याचबरोबर पोझिशन हा संपूर्ण एक्सक्लुझिव्ह जो व्हिडिओ आहे तो कालच आपण पाहिलेला आहे आणि आता आपण पुढे वळतो आहोत आणि एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त पोझिशन मधल्या प्रेझेंट टेन्स बद्दल आता आपली चर्चा आपण करतो आहोत. तर चला, वेळ न करता आपण सुरुवात करूया सेशनला. ॲज युजुअल वी विल स्टार्ट अवर सेशन विथ गायत्री मंत्र. एव्हरीबडी विल क्लोज देअर आईज and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om. भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ. Rub your hands and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision, with new attitude. ओके. टेन्सेस नावाची कॉन्सेप्ट बोली भाषेमध्ये किती महत्वपूर्ण आहे आणि व्यवहारात कशी वापरली जाते याबद्दलची अगदी विस्तारपूर्वक माहिती आपण पाहिली. संपूर्ण पोझिशनमध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याचा वापर कसा करतात, त्याचे सूत्र काय आहेत, ऑब्जेक्ट म्हणून काय वापरलं जातं आणि व्यवहारात सुद्धा या तिन्ही टेनांचा एकाच वेळेस वापर कसा करायचा हे आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. बरं, आता आपण पुढे वळत आहोत. संपूर्ण टेन्सची ओळख करून घेतली. एक छोटासा रिव्ह्यू पुन्हा एकदा करून घेऊया. काही जणांकडून जर मागचे काही व्हिडिओ स्किप झाले असतील तर त्यांच्यासाठी ही मोठी मदत होऊ शकते. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे 3 मुख्य प्रकार असतात. हे आपण पाहिले, समजून घेतलेले. त्याच्या प्रत्येक टेन्सच्या अंतर्गत उपप्रकार येतात, ज्याला आपण सब टेन्स म्हणतो. पोझिशन, पोझेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. मग पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते. प्रेझेंट पोझिशन ॲम, इज, आर, आहे, आहोत, आहात. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला ना असेल. सिंपल पास्ट वी फोर, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट वी वन, वी टू, करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, वी वन, करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज, व, आय एन जी, करत होता, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस ॲम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. आणि फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असेल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन, आय एन जी, करत आलेलं होतं, करत आलेली होती, करत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी, करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आय एन जी, करत आलेले असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल. त्याच्यानंतर आपण एक्सक्लुझिव्हली पोझिशनकडे फोकस केला होता. मग ते पास्ट असेल, प्रेझेंट असेल किंवा फ्युचर असेल. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये कोण होता, काय होता, कसा होता, कुठे होता, वॉज, वेअरचा वापर केला. तो प्रेझेंट पोझिशन म्हटल्यानंतर काय आहे, कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, एम, इज, आर, आय एन जी, एम, इज, आरचा वापर होतो. आणि फ्युचर
पोझिशनच्या बाबतीत शाल बी, विल बी वापरला जातो. कोण असेल, काय असेल, कसं असेल, कुठे असेल, शाल बी, विल बी. पास्ट पोझिशन वॉज वेअर, प्रेझेंट पोझिशन एम इज आर, फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी. आता एक्सक्लुझिव्हली आपला कंप्लीट फोकस पूर्णपणे हा फक्त आणि फक्त प्रेझेंट पोझिशनच्या बाबतीत आपण वापरण्याचा प्रयत्न करतोय किंवा वापरतो आहोत. बरं, मग आता या ठिकाणी पोझिशन ही संकल्पना लक्षात आली. पण ती प्रेझेंटमध्ये कशी वापरायची याचीही कल्पना आहे. पण आता विस्तारपूर्वक सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आता आपण सूक्ष्मतम स्तरावरती जाण्याचा प्रयत्न करूया. मी आहे, आय एम, आम्ही आहोत, वी आर, तू आहेस, यू आर, तुम्ही आहात, यू आर, तो आहे, ही इज, ती आहे, शी इज, हे आहे, इट इज, राज आहे, राज इज, आशा आहे, आशा इज, काका आहे, अंकल इज, आंटी काकू आहेत, आंटी इज आणि ते आहेत, दे आर. मग आता स्वाभाविकपणे काही उदाहरणं घेऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे जे पुस्तक आहे पिंक कलरचं त्यातलं अगदी पहिलं पान काढलं, तर मी जे बोलतो आहे किंवा जे दिसतंय त्याच्यावर ही कडवी नजर ठेवा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली. खाली दिलेली जी वाक्य आहे ते अगदी काळजीपूर्वक आणि मोठ्याने वाचायची आहे. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली. त्याचा जो ठरलेला ठोकळेबाज रचनेचा भाग आहे तो पकडण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या पाठीमागे दडलेला जो अर्थ आहे तोही समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. बरोबर? आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे. रिमेंबर दॅट हिअर द यूज ऑफ एम, इज, आर. सुरुवात सब्जेक्टने, शेवट मात्र ऑब्जेक्टने आणि एम इज आर वापरला जातो. आहे, आहोत, आहात, आहेत. मग गॉड इज ग्रेट. परमेश्वर महान आहे. ऑल इज वेल. सर्व काही अगदी ठीक-ठाक आहे. आय एम योगे ईश्वर दत्त. आय एम ईश्वर दत्त. मी ईश्वर दत्त आहे. दॅट इज माय लाईफ. हे माझं जीवन आहे. दॅट इज माय लाईफ. ते माझं जीवन आहे. द म्युझिक इज नाईस. संगीत अतिशय चांगलं आहे. त्यानंतर इट इज रेकॉर्डेड व्हॉइस. हा रेकॉर्डेड आवाज आहे. इंडिया इज फ्री फ्रॉम पोलिओ. भारत पोलिओपासून आता मुक्त आहे. दिस इज व्हेरी लक्झरियस हाऊस. हे अतिशय प्रशस्त असं घर आहे. वाईन इज व्हेरी बॅड थिंग. दारू ही अतिशय वाईट गोष्ट आहे. दिस इज माय एल्डर ब्रदर. हा माझा मोठा भाऊ आहे. दिस इज अन अँटिक स्टॅच्यू ऑफ बुद्धा. ही बुद्धांची प्राचीन मूर्ती आहे. दिस इज अन ओरिजिनल गोल्ड पॉट. हे अस्सल सोन्याचं भांड आहे. हिस्ट्री इज नॉट डिफिकल्ट सब्जेक्ट. इतिहास हा काही अवघड विषय नाही. दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. हे काही योग्य नाहीये, बरोबर नाहीये. दिस इज नॉट नॉर्मल इश्यू. हा काही साधा किंवा सामान्य विषय नाहीये, मुद्दा नाहीये. नॉट वापरतो आपण ॲमिजारच्या नंतर नकारात्मक वाक्य करण्यासाठी. शी इज नॉट मिस अपर्णा सेन. ती कुमारी अपर्णा सेन नाहीये. वी आर नॉट गॅमलर्स. आम्ही काही जुगारी नाही आहोत. यू आर नॉट इन अ टीम नाव. तू आता संघात नाहीस. मुंबई इज नॉट पिलग्रिमेज. मुंबई हे काही तीर्थक्षेत्र नाहीये. दॅट इज नॉट माय कार. ती माझी गाडी नाहीये. शी इज नॉट स्मॉल किड नाव. ती काही आता लहान बाळ नाहीये किंवा लहान मुलगी नाहीये. शोभा इज नॉट गुड टीचर. शोभा काही चांगल्या शिक्षिका नाहीत. दे आर नॉट हिअर. ते इथे नाहीत. आर यू मिस्टर शर्माज वाईफ? आर यू मिस्टर शर्माज वाईफ? तुम्ही श्री शर्मांच्या पत्नी आहात का? इज ही युअर बॉस? ते तुमचे साहेब आहेत का? आर हर पॅरेंट्स इन अब्रॉड? तिचे आई वडील परदेशात आहेत का?
इज अवर नेशन डेव्हलप्ड? आपलं राष्ट्र प्रगत आहे का? इज नाना पाटेकर ऍक्टर? नाना पाटेकर अभिनेते आहेत का? एम आय सेंटिमेंटल? मी भावनाशील आहे का? आर दे वर्कर्स हिअर? ते इथे कामगार आहेत का? इज शी रेडी फॉर मॅरेज? ती लग्नासाठी तयार आहे का? इज शी 18 इयर्स नाव? ती आता 18 वर्षांची आहे का? आर यू मॅड? तू मूर्ख आहेस का? इज रमेश सिरियस अबाउट इट? रमेश या बाबतीत गंभीर आहे का? आर दे इन मायको कंपनी? ते मायको कंपनीत आहेत का? हु एम आय? मी कोण आहे? वाय आर वी हिअर? आम्ही इथे का आहोत? कशासाठी आहोत? व्हॉट इज दिस झेन? हे झेन नेमकं काय आहे? वेअर आर यू फ्रॉम? तू आता कुठे आहेस? वेअर आर यू नाव? तू कुठे आहेस? हाव इज हर फादर नाव? तिचे वडील आता कसे आहेत? कशी आहे तब्येत त्यांची? हाऊ मेनी आर दे? ते किती जण आहेत? किती लोक आहेत ते? विच इज युअर फेवरेट डिश? तुझा सर्वात आवडता पदार्थ कोणता आहे? व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट बुक? त्या पुस्तकाची किंमत किती आहे? हु इज द सीएम ऑफ गुजरात? गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? वेअर इज दिस ओमान? हे ओमान कुठे आहे बरं? व्हॉट टाइम इज इट नाऊ? आता किती वाजले आहेत? व्हॉट इज हिज पेट नेम? त्याचं टोपण नाव काय आहे? मग वाक्य जे आता आपण पाहिले, चारही प्रकारचे पाहिले. 10 ते 12 वाक्य अफर्मेटिव्हचे, 10 ते 12 वाक्य निगेटिव्हचे, 10 ते 12 वाक्य येस नो टाईपचे, 10 ते 12 वाक्य WH चे होते. सुरुवात अफर्मेटिव्हच्या वाक्याची सब्जेक्टने केली गेली होती आणि त्या सब्जेक्टच्या अनुसार ऍम इज आरचा वापर आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणून सायकोलॉजिकल, बायोलॉजिकल, फिजिकल ऑब्जेक्ट वापरला गेला होता. आणि जर वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, नकारात्मक करायचं असेल, नकारार्थी करायचं असेल, तर सरळ सरळ ऍम किंवा इज किंवा आर हे जे टू बी फॉर्म याच्यानंतर नॉट वापरायचं. झालं वाक्य निगेटिव्ह. आणि जर वाक्य येस नो टाईप करायचं असेल, तू करशील का? तू का आहेस का? तू डॉक्टर आहे का? तू मॅनेजर आहे का? ते तुझ्या सोबत आहेत का? ॲमिजारने सुरुवात करायची, क्वेश्चन मार्क टाकायचा. बरं. त्याच्यानंतर हे जे येस नो टाइपचं पॅटर्न आहे तो ॲज इट इज कॉपी करायचा. कोण, केव्हा, कुठे, कसं हे WH ने सुरुवात केली. हे 4 सूत्र जे आहेत हे आता आपण प्रॅक्टिकल सेंटेन्स घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला. बरं. मग आता ह्या प्रेझेंट पोझिशन वर्तमानकालीन जी स्थिती आहे, त्याच्यामध्ये ॲम, इज, आर सब्जेक्ट अगोदर आणि ऑब्जेक्ट अगोदर हे चित्र दिसतं. मग कुठे वापर होतो? सर्वसाधारणपणे वर्तमान काळातील एखाद्या विशिष्ट व्यक्ती वा वस्तूबद्दल जर आपल्याला काही माहिती दर्शवायची असेल, तर अशी माहिती वर्तमान काळाची त्या व्यक्ती वस्तूबद्दलची ती ह्या काळात प्रामुख्याने दर्शविल्या जाते. आपण नाही का प्रश्न विचारतो, कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, किती आहे, काय आहे, कसं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या काळात आपल्याला सापडतात. या काळात कोणत्याही प्रकारच्या क्रियेचा, कृतीचा समावेश केला नाही. कारण या काळात तुम्हाला माहिती सांगितली जाते. माहिती जी शारीरिक आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे, जैविक आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, धार्मिक आहे किंवा सांस्कृतिक आहे. या सगळ्याबद्दलची आत्ता वर्तमान काळातली वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यातलं ग्रामर किंवा सेंटेन्स स्ट्रक्चरचा पार्ट जर समजून घेतला, तर आयसाठी मात्र ॲमचा वापर करायचा आहे. वी, यू आणि दे यांच्यासाठी आरचा वापर करायचा आहे. आणि बाकी उरलेले जे आहेत थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी मात्र इजचा वापर करण्यात येतो. हा करायचा आहे. बरं. मग सर्वसाधारणपणे सूत्र पाहिले तर रिकाम्या जागा आता या तक्त्यात तुम्हाला दिसतायत स्क्रीनवरती. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट फक्त भरायचे. ऑब्जेक्टची बाजू जर व्यवस्थित समजली, की काम झालं. जसं आय एम मिडल क्लास. मी मध्यमवर्गीय आहे. वी आर मिडल क्लास. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. यू आर मिडल क्लास. तू मध्यमवर्गीय आहेत. यू आर मिडल क्लास. तुम्ही मध्यमवर्गीय आहात. यू आर मिडल क्लास. तुम्ही मध्यमवर्गीय आहात. ही इज मिडल क्लास. तो मध्यमवर्गीय आहे. शी इज मिडल क्लास. ती मध्यमवर्गीय आहे. इट इज मिडल क्लास. हे मध्यमवर्गीय आहे. राज इज मिडल क्लास. राज मध्यमवर्गीय आहे. आशा इज मिडल क्लास. आशा मध्यमवर्गीय आहे. आणि ब्रदर इज मिडल क्लास. भाऊ मध्यमवर्गीय आहे. बॉस इज मिडल क्लास. आपले साहेब मध्यमवर्गीय आहेत. दे आर मिडल क्लास. ते मध्यमवर्गीय आहेत.
हे झालं अफर्मेटिव्हचं. आता तेच निगेटिव्हचं वाक्य नकारात्मक जर पाहिलं आपण तर आय एम नॉट पुअर, मी गरीब नाहीये. वी आर नॉट पुअर, आम्ही गरीब नाही आहोत. यू आर नॉट पुअर, तू गरीब नाहीयेस. यू आर नॉट पुअर, तुम्ही गरीब नाही आहात. ही इज नॉट पुअर, तो गरीब नाहीये. शी इज नॉट पुअर, ती गरीब नाहीये. राज इज नॉट पुअर, राज गरीब नाहीये. इट इज नॉट पुअर, हे गरीब नाहीये. आशा इज नॉट पुअर, आशा गरीब नाहीये. ब्रदर इज नॉट पुअर, भाऊ गरीब नाहीये. बॉस इज नॉट पुअर, आपले साहेब काही गरीब नाहीये. दे आर नॉट पुअर, ते गरीब नाहीत. त्याचप्रमाणे येस नो टाईप करायचंय. टाइम इज आणि सुरुवात शेवटी क्वेश्चन मार्क. एम आय रिच, मी श्रीमंत आहे का? आर वी रिच, आम्ही श्रीमंत आहोत का? आर यू रिच, तू श्रीमंत आहेस का? आर यू रिच, तुम्ही श्रीमंत आहात का? इज ही रिच, तो श्रीमंत आहे का? इज शी रिच, ती श्रीमंत आहे का? इज राज रिच, राज श्रीमंत आहेत का? इज इट रिच, हे श्रीमंत आहे का? इज आशा रिच, आशा श्रीमंत आहे का? इज ब्रदर रिच, भाऊ श्रीमंत आहे का? इज बॉस रिच, साहेब श्रीमंत आहेत का? आर दे रिच, ते श्रीमंत आहेत का? बरं. हाऊ मेनी आर दे, ते किती लोक आहेत? व्हेन इज ही इन हिअर, म्हणजे येस नो टाइप ऍज इट इज कॉपी केलं. सुरुवात मात्र डब्ल्यूएचच्या योग्य शब्दाने केल्या. ते हु आर यू, तू कोण आहेस? विच इज द बेस्ट सॉन्ग, उत्तम गाणं कोणतं आहे? वेअर आर यू, तू कुठे आहेस रे? हुज बॅग इज दिस, ही कुणाची बॅग आहे? व्हॉट इज दिस, हे काय आहे? हाऊ लॉंग इज दिस रोप, ही दोरी किती लांब आहे? हाऊ इज ही नाव, तो आता कसा आहे? वाय इज इट हिअर, हे इथे कशासाठी आहे? हाऊ फार इज मुंबई फ्रॉम गोवा, मुंबई गोवा मुंबई पासून किती दूर आहे? हाऊ मच मिल्क इज देअर इन द बॉटल, ह्या बाटलीमध्ये कितीसं दूध आहे? मग हे इंटरेगेटिव्ह डब्ल्यूएच टाईप वाक्य आहेत. मग आता समजा वाक्याचा ओपनिंगचा पार्ट जो आहे तो इथे समजून सांगितलेला आहे. एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस स्वतःची वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डायमेन्शनची माहिती सांगतो, त्यावेळेस याचा वापर साधारणपणे पाहायला मिळतो. हॅलो, आय एम नचिकेत, मी नचिकेत आहे. आय एम 20, मी 20 वर्षाचा आहे. आय एम इंडियन, मी भारतीय आहे. आय एम फ्रॉम नाशिक, मी नाशिकचा आहे. आय एम सिंगल, आय एम नॉट मॅरिड, मी एकटा आहे, मी काही विवाहित नाहीये. आय एम स्टुडंट ऑफ कॉमर्स, मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. माय फेवरेट कलर इज सॅफ्रॉन, माझा आवडता रंग हा केशरी आहे. माय फादर इज डॉक्टर अँड मदर इज जर्नलिस्ट, माझी आई जी आहे ती पत्रकार आहे आणि वडील जे आहे ते डॉक्टर आहे. आय एम गुड रीडर ऑफ इंग्लिश लिटरेचर, मी इंग्लिश साहित्याचा एक चांगला गाढा अभ्यासक आहे किंवा चांगला वाचक आहे. आता स्वतःची ओळख सांगत असताना आय एम किंवा मला त्याची ओळख सांगायची असेल तर ही इज नचिकेत, तो नचिकेत आहे. ही इज 20, तो 20 वर्षाचा आहे. ही इज इंडियन, तो भारतीय आहे. ही इज फ्रॉम नाशिक, तो नाशिकचा आहे. ही इज अ सिंगल, ही इज नॉट मॅरिड, तो एकटा आहे, तो विवाहित नाहीये. ही स्टुडंट ऑफ कॉमर्स, तो वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. हिज फेवरेट कलर इज सॅफ्रॉन. हिज फादर इज डॉक्टर अँड मदर इज जर्नलिस्ट. त्याचे वडील डॉक्टर आहेत. आई जी आहे ती पत्रकार आहे. ही इज गुड रीडर ऑफ इंग्लिश लिटरेचर, तो इंग्लिश साहित्याचा गाढा अभ्यासक आहे. आता ही इज अशा अर्थाने, अशा पद्धतीने याचा वापर केलाय किंवा केल्या गेल्याचं दिसत आहे. मग इथे मल्टी युटिलिटी पाहूया. मायक्रो लेव्हलला जाऊन या मल्टी युटिलिटीला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर व्यवहारात तुम्हाला अगदी व्यवस्थित वापरता येईल. मग अबाउट प्रेझेंट टाइम, प्रेझेंट मधली फिजिकल इन्फॉर्मेशन, सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन, बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, कल्चरल इन्फॉर्मेशन आणि पोझिशन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेझेंट फिजिकल इन्फॉर्मेशन, वर्तमानातील शारीरिक माहिती. मग वेट, हाईट, कलर, एज, रेस, जेंडर, स्ट्रेंथ, शरीर म्हणून जे काही आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, उंच असेल, बारीक असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. जसं उदाहरणार्थ, दॅट बॉक्स इज व्हेरी हेवी, ते खोकं खूप जड आहे. द आयफेल टॉवर इज 33 मीटर्स हाय, आयफेल टॉवर 300 मीटर, 330 मीटर उंच आहे. ट्रीज आर डार्क ग्रीन, हे झाडं गडद हिरव्या आहेत किंवा हिरव्या रंगाचे आहेत. माय ग्रॅनी इज 97 इयर्स ओल्ड, माझी आजी 97 वर्षाची आहे. किंवा सेम वे, शी इज जॅपनीज बाय बर्थ, ती जन्माने जॅपनीज आहे. आय एम स्ट्रॉंग पर्सन, मी खूप शक्तिशाली आहे. प्रेझेंट सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन, वर्तमान काळातील मानसिक माहिती. प्रेझेंट सायकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन म्हटल्यानंतर त्याचं नेचर काय, त्याचं टॅलेंट काय, त्याची ॲबिलिटी काय, शार्पनेस काय, ॲटिट्यूड काय, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळते. जसं ही इज व्हेरी सपोर्टिव्ह, तो फारच साथ देणारा आहे.
प्रभू इज लॉयल टू हिज वाईफ. प्रभू त्याच्या पत्नीच्या संदर्भात खूप एकनिष्ठ आहे. शी इज ब्रिलियंट इन अ इंग्लिश ग्रामर. ते इंग्लिश व्याकरणात प्रचंड बुद्धिमान आहे. यू आर जीनियस अबाउट चेस. तू बुद्धिबळाच्या बाबतीत अतिशय प्रतिभावान आहेस. दिस पॉइंट्स आर लॉजिकल. हे मुद्दे सगळे तर्कसंगत आहेत. दे आर एज्युकेटेड व्हॉलंटियर. ते सर्व सुशिक्षित स्वयंसेवक आहेत. प्रेझेंट बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन. वर्तमानातील जैविक माहिती. प्रेझेंट बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन. मग बोन्स असेल, ब्लड ग्रुप असेल, डिसीज असेल, इन्फेक्शन असेल, मसल्स असेल, शरीर अंतर्गत जैविक माहिती याच्यामध्ये सांगितली जाते. उदाहरणार्थ, ही इज एबी निगेटिव्ह बाय ब्लड ग्रुप. तो रक्तगटाने एबी निगेटिव्ह आहे. यू आर कॅन्सर पेशंट फ्रॉम 9 इयर्स. तू कर्करोगाचा रुग्ण आहे गेल्या 9 वर्षापासून. दे आर HIV पेशंट फ्रॉम 9 इयर्स. 9 वर्षापासून ते HIV चे रुग्ण आहेत. करुणा इज इन्फेक्टेड बाय कफ. करुणा खोकल्याने फार संक्रमित आहे. आय एम व्हेरी बॅलन्स्ड पर्सन. मी खूप संतुलित व्यक्ती आहे. शी इज मेलॅनिश. ती फारच मालन्यूट्रिशिस. मालन्यूट्रिशिस म्हणजे ती कुपोषित आहे. तिचं पोषण नाही झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. वर्तमान काळातली आर्थिक स्थिती काय आहे. मग तो गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे, श्रीमंत आहे, लक्षाधीश आहे, अब्जाधीश आहे. या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात. दे आर बिलो पॉवर्टी लाईन. ते चरित्र रेषेच्या दारिद्र्य रेषेच्या खालचे आहेत. वी आर स्लम पीपल. आम्ही झोपडपट्टीतले लोक आहोत. शीतल इज अन अप्पर मिडल क्लास विमेन. शीतल ही एक उच्च मध्यमवर्गीय महिला आहे. शी इज बेगर. ती भिकारी आहे. आय एम रिचेस्ट इंडस्ट्रियलिस्ट. सर्वात श्रीमंत असा उद्योगपती आहे. यू आर मल्टीमिलेनियर. तू करोडपती आहात. तुम्ही करोडपती आहात. यू आर मल्टीमिलेनियर. त्याच पद्धतीने प्रेझेंट कल्चरल इन्फॉर्मेशन. वर्तमान काळातील सांस्कृतिक माहिती सांगायची असेल ती सुद्धा याच पद्धतीने मेन्शन केली जाते. रिलिजन असेल म्हणजे धर्म, कम्युनिटी असेल म्हणजे संप्रदाय, कास्ट असेल म्हणजे जात, क्लास असेल म्हणजे वर्ण, नॅशनॅलिटी असेल म्हणजे राष्ट्रीयत्व, रिजन असेल म्हणजे प्रांत, फिलॉसॉफी असेल म्हणजे तत्वज्ञान तत्वज्ञान आणि बिलीफ म्हणजे धारणा. मग मेरी इज कॅथोलिक ख्रिश्चन. मेरी कॅथोलिक ख्रिश्चन आहे. ही इज फॉलोअर ऑफ तांत्रिक योगा. तो तांत्रिक योगाचा अनुयायी आहे. वी आर मराठा वॉरियर. आम्ही मराठा योद्धा आहोत. यू आर गुजराती बिझनेसमॅन. तुम्ही गुजराती व्यावसायिक आहात. समर इज प्रॅक्टिशनर ऑफ बुद्धिस्ट मेडिटेशन. समर बुद्धवादी ध्यानधारणेचा साधक आहे. दे आर राजपूत क्षत्रिय. ते राजपूत क्षत्रिय आहेत. त्याचप्रमाणे प्रेझेंट पोझिशन इन्फॉर्मेशन. वर्तमान काळातील स्थितीदर्शक माहिती सांगायची असेल तर प्लेस, तो कुठे आहे, आता किती वाजलेत, वेळ काय झाली, त्याचा व्यवसाय काय आहे, त्याचं पद काय आहे, त्याची पात्रता काय आहे, शैक्षणिक योग्यता काय, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. वी आर इन टोकियो ऑफ जपान. आम्ही जपानच्या टोकियो शहरात आहोत. इट इज मिड नाईट नाव. आता मध्यरात्र आहे. माय नेफ्यू इज सिव्हिल इंजिनियर. माझा भाचा सिव्हिल इंजिनियर आहे. मितेश इज हेल्पर इन दॅट कंपनी. मितेश त्या कंपनीत मदतनीस आहे. देर आर 10 डायरेक्टर्स इन द डायरेक्टर बॉडी. संचालक मंडळामध्ये 10 संचालक आहेत. ही इज MBA फ्रॉम IIM अहमदाबाद. तो IIMच्या अहमदाबाद मधून MBA झालेला आहे. आता अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस, नो टाइप, WH कसे वापरतात याच्याबद्दलची माहिती घेऊया. आय एम पोलीस ऑफ महाराष्ट्र. वी आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. ही इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. आय एम पोलीस ऑफ महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा पोलीस आहे. वी आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. आम्ही महाराष्ट्राचे पोलीस आहोत. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. तू महाराष्ट्राचा पोलीस आहे. यू आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्राचे पोलीस आहात. दे आर पोलीस ऑफ महाराष्ट्र. ते महाराष्ट्राचे पोलीस आहेत. ही इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. तो महाराष्ट्राचा पोलीस आहे. शी इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. ती महाराष्ट्राची पोलीस आहे. इट म्हणजे डॉग इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. कुत्र्यांच्या सुद्धा संदर्भात जे आहेत नागरिक पोलिसांची खूप मदत करणारा पोलीस मित्र समजला जातो. इट इज अ पोलीस ऑफ महाराष्ट्र. राज इज अ पोलीस ऑफ महाराष्ट्र. राज महाराष्ट्राचा पोलीस आहे. अंकल इज पोलीस ऑफ महाराष्ट्र. काका महाराष्ट्राचे पोलीस आहेत. त्याच्यानंतर एम इज आर नंतर नॉट वापरायचा आहे. आणि मग जसं आय एम नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. वी आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. यू आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. आय एम नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. मी CBI विभागातला नाहीये. वी आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. आम्ही CBI विभागातले नाहोत. यू आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. तू CBI विभागातला नाहीये. यू आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. तुम्ही CBI विभागातले नाहीयेत. दे आर नॉट फ्रॉम CBI डिपार्टमेंट. ते CBI विभागातले नाहीयेत.
ही इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, तो सीबीआय विभागातला नाहीये. शी इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, ती सीबीआय विभागातली नाहीये. इट इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, हे सीबीआय डिपार्टमेंटचं नाहीये. राज इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, राज सीबीआय विभागातला नाहीये. अंकल इज नॉट फ्रॉम सीबीआय डिपार्टमेंट, काका काही सीबीआय विभागातले नाही. येस नो टाइप करायचं असेल तर ॲमिजार आणि सुरुवात. एम आय फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, आर वी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, इज ही फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, एम आय फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, मी गृह मंत्रालयातल्या खात्यातला आहे का, आर वी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, आम्ही गृह मंत्रालयातल्या विभागातले आहोत का, आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तू गृह मंत्रालयाच्या विभागातला आहेत का, आर यू फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तुम्ही गृह मंत्रालयाच्या विभागातले आहात का, आर दे फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, ते गृह मंत्रालयाच्या विभागातले आहेत का, इज ही फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, तो गृह मंत्रालयाच्या विभागातला आहे का, इज ही फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, ती गृह मंत्रालयाच्या विभागाची आहे का, इज इट फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, हे गृह मंत्रालयाच्या विभागातले आहे का, इज राज फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, राज गृह मंत्रालयाच्या विभागातला आहे का, इज अंकल फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ होम मिनिस्ट्री, काका गृह मंत्रालयातल्या विभागातले आहेत का. Which government department am I from? Which government department are you from? Which government department is he from? Which government department is she from? ह्या पद्धतीने. Which government department I am from? मी सरकारच्या कोणत्या विभागातला आहे? Which government department are we from? आम्ही सरकारच्या कोणत्या विभागातले आहोत? Which government department are you from? तू सरकारच्या कोणत्या विभागातला आहेस? Which government department are you from? तुम्ही सरकारच्या कोणत्या विभागातले आहात? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर दे फ्रॉम? ते सरकारच्या कोणत्या विभागातले आहेत? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज ही फ्रॉम? तो सरकारच्या कोणत्या विभागातला आहे? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज शी फ्रॉम? ती सरकारच्या कोणत्या विभागातली आहे? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज इट फ्रॉम? हे सरकारच्या कोणत्या विभागातलं आहे? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज राज फ्रॉम? राज सरकारच्या कोणत्या विभागातला आहे? विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज अंकल फ्रॉम? काका सरकारच्या कोणत्या विभागातले आहेत? मग ह्या तिन्ही चारही प्रकारचे वाक्य आहेत. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह मध्ये 2 म्हणून असे 4. हे सगळे वाक्य कसे तयार होतात त्याच्यावर लक्ष देऊया. ही इज अ प्रोफेसर इन इंजिनिअरिंग कॉलेज. ते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सब्जेक्ट ॲमिजार आणि ऑब्जेक्ट. ही इज नॉट प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज नाव. ते आता या महाविद्यालयाचे प्राचार्य नाहीये. सब्जेक्ट ॲमिजार नंतर नॉट आणि नंतर ऑब्जेक्ट. इज ही अ प्रोफेसर ऑफ इंग्लिश इन अवर कॉलेज? ते आपल्या महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक आहेत का? ॲमिजार, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. आणि हु इज द प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स इन युअर क्लास? तुमच्या वर्गात अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत? डब्ल्यूएच, ॲमिजार, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. त्याच पद्धतीचे इतर वाक्य पाहूया. बीजेपी इज द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. भाजपा हा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेना इज नॉट नॅशनल पॉलिटिकल पार्टी इन इंडिया. शिवसेना हा काही भारतीयाचा राष्ट्रीय पक्ष नाही आहे. इज काँग्रेस नाव अ नॅशनल पॉलिटिकल पार्टी इन इंडिया? काँग्रेस आता भारतातील राष्ट्रीय पक्ष आहे का? विच इज द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी इन इंडिया? भारतातील सर्वात मोठा पक्ष कोणता आहे? महाबळेश्वर इज द कूलेस्ट सिटी इन महाराष्ट्र. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात थंड शहर आहे. नाशिक अँड पुणे आर नॉट दॅट मच कूलेस्ट सिटी. नाशिक आणि पुणे हे तेवढेसे थंड हवेचे ठिकाण नाही आहेत. इज माथेरान मोर कूलेस्ट दॅन द महाबळेश्वर? माथेरान हे महाबळेश्वरपेक्षा अधिक थंड आहे का? विच इज द मोर कूल अँड कोल्ड सिटी ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्रातील सर्वात गार आणि थंड शहर कोणतं आहे? टुडे इज संडे मीन्स टुडे इज हॉलिडे. आज रविवार आहे म्हणजे आज सुट्टी आहे. टुमॉरो इज नॉट संडे मीन्स नो हॉलिडे. उद्या रविवार नाही म्हणजे सुट्टी नाहीये. इज इट संडे टुडे? आज रविवार आहे का? व्हॉट डे इज इट टुडे? आज कोणता वार आहे? बरं. मिस्टर कुलकर्णी इज द मॅनेजर ऑफ दिस कंपनी. श्री कुलकर्णी कंपनीचे व्यवस्थापक आहेत. मिस्टर जोशी इज नॉट डायरेक्टर, ही इज ओनली मॅनेजर. मिस्टर जोशी हे संचालक नाही, ते फक्त व्यवस्थापक आहेत. इज मिस्टर देशपांडे मेंबर ऑफ डायरेक्टर बॉडी? श्री देशपांडे संचालक मंडळाचे सदस्य आहेत का? अँड हु इज द चेअरमन ऑफ दिस कंपनी? आणि या कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत? इंडियन्स आर मोस्ट इंटेलेक्च्युअल पीपल इन द वर्ल्ड. भारतीय लोक हे संपूर्ण जगात सर्वाधिक बुद्धिमान आहेत. अमेरिकन्स आर नॉट दॅट मच इंटेलेक्च्युअल. अमेरिकन लोक तेवढेसे बुद्धिमान नाही ते. आर अमेरिकन इंटेलेक्च्युअल पीपल आफ्टर इंडियन्स? भारतीय लोकांनंतर अमेरिकन लोक बुद्धिमान आहेत का? विच पीपल आर मोर इंटेलेक्च्युअल दॅन द इंडियन्स? कोणते लोक भारतीय लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत? हॅलो डिअर फ्रेंड्स. आता बघा लक्षात घ्या की प्रेझेंट पोझिशन
हे अगदी समजावून घेतलं. Amizar कुठे वापरतात हे लक्षात घेतलं. सब्जेक्ट कसा वापरतात त्याच्यानुसार टू बी फॉर्म कसं वापरतात हेही आपण लक्षात घेतलं. त्याच पद्धतीने आपण ऑब्जेक्ट म्हणून कुठली कॅटेगरी येते? बायोलॉजिकल, सायकॉलॉजिकल, फिजिकल, फायनान्शियल, कल्चरल, अदर पोझिशन याच्याबद्दलची माहिती घेतली. आता व्यवहारात डायरेक्ट त्याचा अप्रोच कसा होईल? बघा, एक मुलगा आहे. तो सांगतोय, "मीट मी अँड माय फॅमिली मेंबर." तो स्वतःची आणि त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांशी अतिशय चांगल्या प्रकारे ओळख करून देतो. तब्बल जवळ-जवळ 80 ते 90% याच्यामध्ये प्रेझेंट पोझिशनचाच वापर केल्या गेल्याचं दिसतंय किंवा पाहायला मिळतंय. हॅलो डिअर फ्रेंड्स, नमस्कार प्रिय मित्रांनो. आय एम प्रणव अविनाश पाठक. मी प्रणव अविनाश पाठक आहे. आय एम स्टुडंट ऑफ 12th कॉमर्स. मी 12वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड. मी 20 वर्षाचा आहे. आय एम इंटरेस्टेड इन स्पोर्ट. मी क्रीडा क्षेत्रात रुची ठेवणारा आहे. आय एम कॅप्टन ऑफ माय कॉलेज फुटबॉल टीम. मी माझ्या महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. आय एम नॉट मॅरिड. मी काही विवाहित नाहीये. माय फेवरेट कलर इज येलो. माझा आवडता रंग पिवळा आहे. येलो इज अ सिम्बॉलिक ऑफ सॅक्रिफाईस इन इंडियन कल्चर. भारतीय संस्कृतीमध्ये पिवळा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. आय एम ट्रू इंडियन अँड आय एम प्राऊड ऑफ इट. मी एक सच्चा भारतीय आहे आणि मला त्याचा गर्व आहे, अभिमान आहे. दिस इज माय फादर. हे माझे वडील आहेत. हिज नेम इज डॉक्टर अविनाश के पाठक. त्यांचं नाव डॉक्टर अविनाश के पाठक आहे. ही इज डॉक्टर बाय प्रोफेशन. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. अँड ही इज एम-डी फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी. ते दिल्ली विद्यापीठातून एम-डी झालेले आहेत. ही इज व्हेरी फेमस डॉक्टर ऑफ एंटायर अवर सिटी. ते आमच्या संपूर्ण शहरातील अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत. ही इज सेक्रेटरी ऑफ फेस्टिव्हल कमिटी टू. ते उत्सव समितीचे सचिव देखील आहेत. ही इज इंटरेस्टेड इन सोशल वर्क. ते समाजसेवेमध्ये अतिशय चांगली रुची ठेवणारे आहे. दॅट्स वाय ही अँड हिज फ्रेंड्स आर रेग्युलर व्हिजिटर ऑफ ट्रायबल एरिया पेशंट. त्यामुळे ते आणि त्यांचे मित्र आदिवासी भागातील परिसराचे नियमित भेट देणारे आहेत. इन ट्रायबल एरिया देर इज नॉट इवन अ सिंगल डॉक्टर वेअर माय फादर इज बिग होप ऑफ हेल्थ. आदिवासी भागात जिथे एकही डॉक्टर नाहीत, ते माझे वडील म्हणजे आरोग्याचा आशेचा एक किरण आहे. माय फादर इज आयडियल फॉर मी अँड ही इज जस्ट बेस्ट. माझे वडील माझ्यासाठी आदर्श आहेत, कारण ते सर्वोत्कृष्ट आहेत. नाऊ अँड दिस इज माय डिअर मदर. ही माझी प्रिय आई आहे. हर नेम इज प्रोफेसर मिसेस प्रतिभा ए पाठक. तिचं नाव प्राध्यापक सौ प्रतिभा ए पाठक आहे. शी इज प्रोफेसर इन एस-व्ही कॉमर्स कॉलेज. ती एस-व्ही कॉमर्स किंवा वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत किंवा प्राध्यापिका आहे. शी इज लेक्चर ऑफ इकॉनॉमिक्स देअर. ती तिथे अर्थशास्त्राची व्याख्याता आहे. शी इज पी-एच-डी होल्डर ऑफ दॅट सब्जेक्ट. ती त्या विभागाची पी-एच-डी धारक आहेत. शी इज आयडियल लेक्चर ऑफ द कॉलेज. ती महाविद्यालयाची आदर्श व्याख्याता आहे. And my mother is the pillar of our family because she knows the exact need of us and she is the provider of those all things. माझी आई आमच्या परिसराचा आधारस्तंभ आहे, कारण तिला आमच्या अगदी सर्व गरजा माहीत आहे आणि ती त्या पुरवणारी देखील आहे. शी इज रिअली गुड बाय नेचर. स्वभावाने ती अतिशय चांगली आहे. अँड शी इज वेल नोन टू अवर कॉलनी बाय द नेम ऑफ ताई अँड एव्हरीबडी फ्रॉम अवर कॉलनी कॉल हर प्रतिभा ताई. आमच्या कॉलनीत ताई या नावाने ती अतिशय चांगली प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. सर्वजण तिला कॉलनीतले प्रतिभा ताई म्हणतात. बट शी इज आई फॉर मी. पण माझ्यासाठी तर ती अगदी आईच आहे. नाउ मीट द यंगेस्ट मेंबर ऑफ माय फॅमिली, मिस अनन्या अविनाश पाठक. भेटूया आता परिवारातील सर्वात छोटा सदस्य कुमारी अनन्या अविनाश पाठक हिला. शी इज द यंगेस्ट सिस्टर मीन्स आय एम हर एल्डर ब्रदर. ती माझी लहान बहीण आहे, म्हणजेच मी तिचा मोठा भाऊ आहे. शी इज व्हेरी नॉटी गर्ल बट शी इज लवेबल टू फॉर ऑल फॅमिली मेंबर्स. ती खूप खोडकर आहे, पण ती परिवारातील सर्वांची अगदी लाडकी आहे. शी इज इन इंग्लिश मीडियम अँड शी इज इन 6th स्टँडर्ड. ती इंग्लिश माध्यमात आहे आणि ती 6वीत आहे. शी इज क्लेवर स्टुडंट इन हर क्लास. आफ्टर ऑल शी इज द डॉटर ऑफ ग्रेट प्रतिभा पाठक. ग्रेट प्रोफेसर प्रतिभा पाठक. ती तिच्या वर्गात सर्वाधिक हुशार आहे. शेवटी काही केलं तरी ती प्रतिभा पाठक, प्राध्यापक प्रतिभा पाठकांची मुलगी आहे.
शी इज इंटरेस्टेड इन डान्स अँड म्युझिक. ती नृत्य आणि संगीतामध्ये अतिशय चांगली रुची घेणारी आहे. आय लव्ह माय सिस्टर व्हेरी मच. माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. सो आय कॉल हर अनु बाय लव्ह. म्हणून मी तिला प्रेमाने अनु म्हणतो. माय फॅमिली इज अ स्मॉल फॅमिली बट हॅपी फॅमिली. माझं कुटुंब लहान आहे पण अगदी आनंदी कुटुंब आहे. सो दीज आर द एक्झॅक्टली युटिलायझेशन. लक्षात घ्या, आता आपल्याला होमवर्क जो आहे तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आता स्वाभाविकपणे होमवर्क कसा करायचा, काय करायचा याच्या संदर्भात पुस्तकाचा अप्रोच कसा आहे याच्या अगोदर पाहिलेलं आहे. पण आता तुमचे उरलेले जे 4 पानं आहे जे होमवर्कचे आहे तुमच्या पिंक पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये जो तक्ता दिलेला आहे, तो तक्ता पहिले सोडवायचा आहे आणि 10 वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट बदलला पाहिजे आणि मराठी ट्रान्सलेशन झालंच पाहिजे. अफर्मेटिव्हच्या त्या तक्त्यानंतर अफर्मेटिव्ह इंग्लिश टू मराठी वाक्यांकडे वळायचे. कुठलेही 5 वाक्य करायचे ट्रान्सलेशनमध्ये आणि नंतर मग अफर्मेटिव्हच्याच वाक्यामध्ये मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये यायची फक्त 5. अफर्मेटिव्हच्या 3 झालं तक्ता, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. सेम वे याच्यामध्ये निगेटिव्हचं पण करायचंय. निगेटिव्हचा तक्ता दिसतोय. त्या निगेटिव्हच्या तक्त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट निवडायचे, ऑब्जेक्ट निवडायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला टू बी फॉर्म आणि योग्य पद्धतीने असेंबल करायचे. 10 वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा बदलला पाहिजे आणि संपूर्ण ट्रान्सलेशन करायचे. त्यानंतर निगेटिव्ह इंग्लिश टू मराठीकडे वळायचे. कुठलेही 5 वाक्य घ्या, त्याचं ट्रान्सलेशन करा आणि सर्वात शेवटी मराठीतली वाक्य जी आहेत ती इंग्लिशमध्ये करा. ह्या वाक्यांना मराठीतून इंग्लिशमध्ये करताना जास्तीत जास्त वाक्य करा. म्हणजे तुम्हाला जास्त उत्कृष्ट प्रकारे समजेल. त्याच पद्धतीने येस नो टाइपचाही तोच पॅटर्न करायचा आहे. तुम्हाला टेबल घ्यायचा आहे. टेबलमध्ये टू बी फॉर्म सुरुवातीला लिहायचे. त्या पद्धतीने योग्य टू बी फॉर्म, नंतर सब्जेक्ट टाकायचे, नंतर ऑब्जेक्ट टाकले जाणार आणि ट्रान्सलेशन केलं जाणार 10 वाक्य. त्याच्यानंतर येस नो टाइपचेच इंग्लिश टू मराठी कुठलेही 5 वाक्य आणि सर्वात शेवटी कंप्लीट फोकस मराठी टू इंग्लिश वाक्य तयार करताना द्यायचं आहे. डब्ल्यूएचचं सुद्धा असंच आहे. डब्ल्यूएचचा योग्य शब्द घ्या, त्याप्रमाणे टू बी फॉर्म सिलेक्ट करा, टू बी फॉर्म प्रमाणे सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि नंतर शेवटी त्या डब्ल्यूएचला शोभेल असं एक्झॅक्टली असेंब्ली प्रोसेस ऑब्जेक्टमध्ये घ्या. आणि त्याच्यानंतर मग इंग्लिश टू मराठीतली कुठलीही 5 वाक्य करा आणि नंतर गाभा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित लक्ष देण्यासारखा भाग म्हणजे मराठी टू इंग्लिश हे सगळं सोडवा. ओके. वन्स इट इज क्लिअर इन युअर माइंड, देन आय एम 100% शुअर यू विल नॉट फेस एनी प्रॉब्लेम. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. पूर्णपणे व्यवस्थित लक्ष द्या. जास्तीत जास्त वाक्य सोडवा. प्रेझेंट पोझिशनच्या बाबतीत व्यवहारात वापरता येईल इतकं खोलवर आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये ते स्टोअर करता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. दिस इज द एक्झॅक्टली अल्टिमेट पर्पज. ओके. I hope that you understood this session properly. Thank you very much for attending. Tomorrow we'll meet for the next session. That is about past position. Thank you. Thank you very much. Take care of yourself well. Bye bye. Thank you.